राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता। पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता। शेतकरी बांधवांची कर्जमाफीची याद्या सकट आल्या, परंतु पीक विम्याचं काही सांगण्यामध्ये आलं नव्हतं, काही निर्णय सरकारने घेतला नव्हता। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रात्री एक बैठक पार पडली। त्याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला। आता सकाळपासून निधीचं वितरण सुरू करण्यामध्ये आलं आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापासून प्रलंबित असलेला आणि शेतकऱ्यांचा हक्काचा असलेला पीक विम्याचा मोठा निधी अखेर राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर थेट जमा व्हायला आता निधीला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे का पीक विमा मागे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना भेटला? तर फक्त काही शेतकरी बांधव असे होते ज्यांना पीक विमा भेटला, तो पण 25% अग्रिम पीक विमा भेटला। मग राहिलेला 75% पीक विमा नेमकं कुठे गेला? अखेर आता तोच पीक विमा गेल्या 3 ते 4 वर्षाचा प्रलंबित पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरण होणार, तर नाही। सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे डीबीटी प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला की टप्प्याटप्प्याने पीक विम्याचं वाटप करूया। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता निर्णय घेतला आहे आणि पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे। तर मग आता लक्षपूर्वक फक्त बघत चला, सरकारच्या माध्यमातून यादी सुद्धा आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग केंद्र आणि राज्य सरकारच्या परस्पर समन्वयातून ही मोठी आर्थिक मदत आता जाहीर करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता दिलासा देण्यामध्ये येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या पीक विम्याची प्रतीक्षित रकमेची वाट बघत होता, अखेर तीच रक्कम आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। थेट लाभ हस्तांतर डीबीटीद्वारे ही रक्कम आता वेगाने वितरित केली जात असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी आता शेतकरी बांधवांची थोडीशी मदत झाली आहे। तर मग आता महत्त्वाचं आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज 16 जिल्ह्यांचा नंबर लावण्यामध्ये आला आहे। मग या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही लगेच चेक करून घ्यायचं आहे। अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण संपूर्ण यादी बघणार आहोत। सरकारने सांगितलेली काही कामे तुम्ही पूर्ण केली आहे का ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही सरकारने सांगितलेली प्रोसेस वेळेमध्ये पूर्ण केली नाही तर मग तुमचा पीक विमा रखडला जाऊ शकतो। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आपली KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले सीडिंग केलेले असणे ही बाब अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे। ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही तर त्यांच्या खात्यामध्ये निधी यायला अडचण येऊ शकते। तर शेतकरी बांधवांनो बघा, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासशी लिंकच असायला पाहिजे। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। ज्यांचे बँक खाते आतापर्यंत आधार कार्डशी लिंक नसेल त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो। शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे की आता जाणून घ्या, सरकारने सांगितल्यानुसार आता जिल्ह्यानुसारच वितरण केलं जाणार आहे। आता आपण लगेच जिल्ह्यांची यादी बघून घेत आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, बँकिंग आणि व्यवहारांमधील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभाचे वितरण योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहे। यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची मर्यादा
सातबारा आणि कुटुंबातील सदस्यांची पात्रता हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर तुमच्या घरामधील कोणताही एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला लागलेला असेल तर मग तुम्हाला लाभ मिळण्यामध्ये अडचण येणार आहे. आणि जर काय तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा वरती असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळायला अडचण येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा एक डॉक्युमेंट तुम्ही काढलेला आहे का? जर तो डॉक्युमेंट तुम्ही काढलेला नसेल तर मग अडचणीच येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तो डॉक्युमेंट म्हणजे की फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे. ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढ अशांना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. चला आता मग शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जात आहे. आता फक्त शेतकरी बांधवांनी फक्त राहिलेला 1 मिनिट लक्षपूर्वक बघत चला. तर मग शेतकरी बांधवांनो, विधिनितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग. बघा, या 2 जिल्ह्यांच्या माध्यमातून आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, 2 जिल्ह्यांचा यादीमध्ये समावेश करण्यामध्ये आला आहे. वितरण हे जोमाने सुरू करण्यामध्ये आलं आहे. या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,000 रुपये आणि वर पुन्हा 900 रुपये 18,900 रुपयांचा संदेश आता प्राप्त होऊ लागला आहे. प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागामधील शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. तसेच रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना देखील आजपासून या निधीचा लाभ मिळायला आता सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा लाभ पोचविला जात आहे. ज्यांनी आपली खाती सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली आहे त्यांना ही रक्कम इतर बँकांच्या तुलनेमध्ये सरकार अगोदर प्राप्त होऊ लागली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्यांनी सहकारी किंवा सरकारी बँका, आता लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितल्यानुसार तुमचं जर खातं सरकारी बँकामध्ये असेल तर तुम्हाला जास्त काही अडचण येणार नाही. बघा, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. इथंही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीच्या खर्चाची आता लक्षामध्ये घ्या, काही शेतकरी बांधवांनी आतापर्यंत बियाण्याची लागवड केलेली नाही, त्यांच्यासाठी ही मदत आहे. आणि ज्यांनी खते खरेदी केले नाही अशांसाठी देखील ही मदत आहे. शेतकरी बांधवांनो, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्याला या विम्याचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय तातडीने जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला. फक्त आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सरकारने सांगितल्यानुसार या प्रक्रियेमध्ये पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यामध्ये देखील आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळत असून येथील स्थानिक प्रशासनाने बँकेमध्ये गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याचे विषय सुद्धा उपलब्ध करून दिले आहे. ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास सुद्धा आणखीन कायम राहिला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे सरकारने सांगितल्यानुसार नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन चौकशी करायला सुरुवात केली असून खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यामुळे शेतीकामी मोठी मदत आता होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नव्हता. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, टप्प्याटप्प्याने हे वाटप होत आहे आणि आज सरकारच्या माध्यमातून 16 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे. आता शेतकरी बांधवांनो, औरंगाबाद आणि जालना
या जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून यादीमध्ये करण्यामध्ये आला आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत मेसेज आला नसेल की पीक विमा जमा झाला तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवावा, कारण सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज यायला काही काय उशीर सुद्धा लागू शकतो, परंतु रक्कम मात्र खात्यामध्ये प्रत्यक्षात जमा झालेली असू शकते. तुम्ही आपल्या संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून शिल्लक रक्कम तपासून पहा की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला की नाही. आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा. तसेच सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आज रक्कम पोहोचत असून प्रशासनाने सर्व बँकांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आता दिले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांमध्ये देखील विम्याचा लाभ देण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. या भागामधील शेतकऱ्यांची अंतिम यादी बँकांकडे सोपविण्यामध्ये आली असून पुढच्या काही तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी सतर्क संपर्क ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, पीक विमा जमा होणार आणि या 12 बँकांची निवड झाली. सर्वात अगोदर या 12 बँकांमध्ये पीक विमा येणार, नंतर मग दुसऱ्या बँकांमध्ये येणार. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, अगदी काही सेकंदामध्ये त्या बँकांची सुद्धा आपण यादी बघून घेत आहोत. बघा, स्टेट बँक ऑफ इंडियाचा देखील समावेश सरकारने केला. त्यानंतर HDFC बँक बघा, त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. याच त्या बँका आहेत ज्या बँकामध्ये सर्वात अगोदर पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ इंडियाचा पण समावेश आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचा पण समावेश आहे, त्यानंतर ICICI बँकेचा समावेश आहे, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून आता करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा नेमकं किती येणार? 18,000 रुपयांच्या वरती पीक विमा हा येणार आहे सरकारच्या माध्यमातून. आताच या ठिकाणी आता बँकांची आणि जिल्ह्यांची दोन्ही यादी सरकारने सांगितलं आहे. जर दोन्ही याद्यामध्ये तुमचं नाव आलेलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण आणखीन काही दिवसांनी एक यादी जाहीर होणार आहे. त्या यादीमध्ये नक्कीच तुमचं नाव हे येईल आणि जेव्हा कधी यादी जाहीर होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही चॅनलमध्ये आपल्या नवीन आलेला असाल, पहिल्यांदा व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविल्या जात असतात. ही होती मोठी बातमी. धन्यवाद.